नंतर मी गायले. ते हलीम जाफर खान साहेबांना तू पहिली 8 वर्षाची असताना जे गुणगुणून दाखवलं होतं काव्यबळ टीजर. अरे बापरे. नयनों में बदरा छाए, बिजली सी चमके आए, ऐसे में बलम मोही गरबा गाले. हे तुम्ही 8व्या वर्षी गायलं होतं? हां, मी अशीच गायचे, कारण हे वरच्याचं वरदान होतं. म्हणजे अभिषेकींची पण किती कठीण कठीण नाट्यगीतं मी त्यावेळेला शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले असं गायचे त्यावेळेला. तुम्ही इतक्या कविता केल्यात, सगळ्यात तुमची परीक्षा कुठल्या कवितेनं घेतली? काय आहे, ॲज अ म्युझिक डायरेक्टर मी जेव्हा स्वतः चालला होते तेव्हा ते सगळ्या गाताना मला असा माझा स्वतःचा राग येतो की खालपर्यंत त्यांची रेंज फार असते, पण मी काही करू शकत नाही, कारण ते वरच्याने सुचवलेले असतात, काही क्षणात सुचवलेले असतात. त्या त्या शब्दाचं जे व्यक्तिमत्व असतं ती चाल बाहेर आणते, कागदातून ते व्यक्तिमत्व बाहेर आणते. असं कसं बाहेर आणते? लबाड आहात. केव्हा कसा येतो वारा, जातो अंगाला वेढून, अंग उरते अंग उरते अंग, जाते 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 अत्तर होऊन. क्या बात है, क्या बात है. आला ना अत्तराचा वास? क्या बात है. असं ते बाहेर काढतं. नाही, पण मला सांगा की त्यांनी असंही केलं. नाही, मला आत्ता जसं या गाण्यामध्ये झालं ना, तसं मला तुम्ही मागं मी एकदा तुमचं ऋणुझुणू ऐकलं होतं. त्याही वेळेला मला त्यातलं म्हणजे ऋणुझुणू खूप जणांनी म्हटलेलं ऐकलंय, पण तुम्ही जे म्हटलं होतं ना ते फार काहीतरी वेगळं विलक्षण होतं. मला अशी आहे की तुम्ही